नमस्कार. आज आपण करणार आहे तर मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी झटकीपट 10 मिनिटांमध्ये तयार होणारे कांदा आणि बटाटा पोहे करणार आहे तर मऊ असे पोहे होते तर टिफिनला दिले तरी दिवसभर मऊ राहतील. रेसिपीला सुरुवात करू. ही पावशर पोहे घेतलेले तर याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि 10 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहे तर हे पोहे धुवून झालं की त्यावरती एक छोटा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि एक छोटा चमचा साखर टाकायची आणि एक चमचाभर रस टाकून घेणार आहे. तर लिंबाचा रस घेतलेला आहे. हे सगळं टाकून असं 10 मिनिटासाठी पोहे भिजत ठेवणार आहे. तर झाकण ठेवायचं. आता एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे. 4 चमचे शेंगदाणे आहेत. आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचे आणि एक चिमूटभर मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळं शेंगदाण्याला चव येते. चांगले तळून घ्यायचे शेंगदाणे. लो ते मिडियम गॅस केलेला आहे. लो ते मिडियम गॅसवरती शेंगदाणे तळून घेतले. तळून झाले तर हे काढून घेऊ. त्यात तेलामध्ये 2 मिडियम साईजचे बटाटे घेतलेले तर साल काढून मिडियम साईजचे तुकडे करून घेतलेले तर ते मग टाकून घ्यायचं आणि एक चिमूटभर मीठ टाकायचं. मीठ टाकलं की सारखं हलवत राहायचं. सारखं मिक्स करून चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेणार आहे. तर चांगला बटाटा तळून झालेला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्याच कढईमध्ये चमचेभर अजून तेल टाकायचं. तेल गरम झालं की जिरे, मोहरी आणि थोडंसं हिंग टाकायचं. 10 ते 12 कढीपत्त्याचे पान टाकायचे. 2 हिरवे मिरचे घेतलेले आहेत. त्याला बारीक तुकडे करून घ्यायचे. त्याला 2 ते 3 सेकंदासाठी तेलामध्ये परतून घ्यायचं. गॅस बारीक ठेवायचा. मग मिरची चांगली परतून झाली त्यामध्ये मिडियम साईजचे 3 कांदे टाकून घेणार आहेत. कांदा पोहे म्हटलं की कांदा जास्तच वापरायचा आणि कांदा फक्त मऊ हलका गुलाबी रंगाईपर्यंत परतून घ्यायचं. जास्त काय परतायची गरज नाही. बघा कांदा चांगला मऊ झालेला आहे. हलका गुलाबी कलर आला की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे. अशी फोडणीमध्ये कोथिंबीर टाकून खूप छान असं लागत आहे. आणि छोटा एक चमचा हळद टाकायची. हे सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहे. तर हळदीचा कच्चापणा जाईपर्यंत कोथिंबीर पण चांगली त्यामध्ये सोबत मिक्स होते. हळदीचा कच्चापणा गेला की पोहे बघा इकडे चांगले भिजलेले आहेत. एकदम असे मोकळे झालेले आहेत बघा या पद्धतीने. आणि यामध्ये आपण लिंबाचा रस, साखर आणि मीठ टाकलं त्यामुळे चव अजून ह्याची वाढते. हे सगळे पोहे त्यामध्ये टाकून घ्यायचे कढईमध्ये. हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहे. तर जसं जोर लावून मिक्स करायचं नाही, असं हलक्या हाताने मिक्स करायचं. हे सगळं मिक्स करून झाले त्यामध्ये तळून घेतलेला बटाटा टाकायचा आणि शेंगदाणे पण यामध्ये लगेच टाकून घेणार आहे. तर शेंगदाणे आणि बटाटा टाकलं की त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं. हलक्याच हाताने मिक्स करायचं कारण जास्त काही मिक्स करायची गरज लागत नाही. हे सगळं चांगलं मिक्स करून झाले आहेत ना. जास्त जर असं सुकेचं वाटत असेल पोहे तर थोडंसं पाना शिलकावर द्यायचं. त्यावर थोडंसं पाणी टाकायचं. चमच्यावर जास्त टाकायचं नाही आणि त्यावर झाकून ठेवायचं. बारीक गॅसवरती 2 मिनिटाची वाफ काढणार आहे. तर गॅस बारीकच ठेवायचा आणि 2 मिनिटाची वाफ काढली मग खूप छान असे पोहे तयार होते. तर 2 मिनिटानंतर खूप छान असे पोहे तयार झाले. तर एकदम असे मऊ असे पोहे तयार झाले. तर दिवसभर ठेवले तर अजिबात तसे कडक किंवा असं वातळ होणार नाही. तर त्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाकून घेऊ. हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ. हा सगळं हलक्या हाताने मिक्स करायचं. असं झटकीपट असं कांदा आणि बटाटा पोहे तयार झाले. तर दिवसभर ठेवलं तर अजिबात असं ड्राय किंवा असे वातळ होणार नाही. तर मऊ लुसलुस राहणार. तर मुलांच्या डब्यांसाठी झटकीपट असे कांदा बटाटा पोहे तयार झाले. तर हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.